डिसेंबर 31 पार्टीसाठी अवैधरित्या देशी दारूची कारने वाहतूक करणारा जेरबंद 2,57,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कार्यवाही करणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन चंदनझिरा हद्दीत अवैध दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरुद्ध माहिती घेत असताना त्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5:15 वाजे दरम्यान राजूर रोडवरील ओढरानपुलाखाली एक पांढर या रंगाच्या संशयित कार क्र MH21V2644 मध्ये इसम नामे किशोर भगवान जाधव वय 36 वर्ष रा कैकाडी मोहल्ला जालना जी जालना हा राजूर रोड वर स्वतःचे फायद्यासाठी बिनापरवाना बेकायदेशीररित्या प्रोहिबिशन गुह्याचा माल देशी दारू किंमती एकूण 2,57,600 किंमतीचा मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात व कब्जात बाळगून तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने त्यास कार व मुद्देमालासह ताब्यात घेऊन वरील इसमाविरुद्ध पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, पोपनी राजेंद्र वाघ, रामप्रसाद पवरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, संदीप चिंचोले, रमेश काळे सर्व स्थाक जालना यांनी केली आहे. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क.